यालाच एक पॅरल अभंग आहे, दैवताचे नाव सिद्धेश्वर. याला पॅरल, प्रमाणाला प्रमाण. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती. महाराज 8:45 वाजले, दर्शनानं मुक्ती मिळते. का? सिद्धेश्वराचं स्थान आहे, शंकराचं स्थान आहे. त्या प्रदीप मिश्रांचं ऐकून महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी शिवलिंगाला पाणी घालायला लागल्या, आरती करायला लागल्या. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, त्याही लिंगाला, त्याही शिवाला जपा, पण ज्याचं कुंकू लावलंय त्या शिवालाही वेळेवर नाश्ता द्या, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. नाही तर मंदिरातला शंकर तृप्त आणि हा शंकर उपासी. तुमच्या या राजकारणात तुम्हाला वेळ नाही, टेबल नाही, खाणं नाही, पिणं नाही, झोप नाही. आता तर जिम्मेदारी वाढली. पदावर मनुष्य गेला की जिम्मेदारी वाढली, कमी नाही. सन्मानपत्र मिळालं की काम संपलं नाही, सुरुवात. आता सुरुवात. सिद्धेश्वर स्थान आहे आणि त्याचा इफेक्ट काय? दर्शने मुक्ती. 4 मुक्ती, सलोकता, समीपता, सायुज्यता आणि सर्वपता. ऍट अ टाइम 4 मुक्ती प्राप्त होतील. सारिकाताईंचे वडील लॉयर आहेत, ते आता मला भेटले आणि ते लॉयर असल्यामुळं, LLM असल्यामुळं, BSc LLB असल्यामुळं त्यांना घटनेच्या मुद्द्याप्रमाणे असं स्टेप बाय स्टेप चिंतन आवडतं. म्हणून विस्तार भयास्तव प्रत्येक अभंगाचा एक एक चिंतनीय विषय विस्तार करत नाही, पण त्याला टच करत मी तुमच्या समवेत चाललेलं आहे. याला पॉइंट टू पॉइंट 2 लॉ आहेत ना, गॉड इज लॉ अँड मॅन इज लॉ. 2 लॉ आहेत, एक ईश्वर निर्मित कायदा आणि एक मानव निर्मित कायदा. या दोन्ही कायद्यांचं संमिश्र जीवन म्हणजे महाराष्ट्रातली सत्ता. याच्या जाणीवा तुम्हाला मला असल्या पाहिजेत. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. वटेश्वरात 3 जण आहेत. चांगा वटेश्वर वेगळा, केशवदास चांगा वेगळा आणि अजून एक राऊळ चांगा वेगळा. जे रसिक श्रोते आहेत, महाराष्ट्र सारस्वत आहेत, बहुआयामी वाचन आहे, त्यांना तात्काळ क्लिक होईल की 3 प्रकारचे चांगा आहेत. यापैकी हा वटेश्वर चांगा तुपाची वाटी वाळूमध्ये झाकायचा, त्या वाळूचं लिंग करायचा, त्याला बिलबदल व्हायचा, म्हणून त्याचं नाव वटेश्वर चांगा. दुसरी व्याख्या, वडाच्या झाडाच्या शीतल छायेखाली बसायचा म्हणून वटेश्वर चांगा. तो राहायचा तापी तीरावर. तापी ही सूर्याची कन्या, कर्णाची भगिनी, यमाची भगिनी. तापी तीरावर राहिला. खानदेशात मुक्ताईनगर, महतनगर त्याचं जुनं नाव. त्याला करमेना, उदास झाला. मग विदर्भात आला तरी मन लागेना, मग मराठवाड्यात आला तरी मन लागेना, मग गोदा काठावर पुनतांब्याला आला तरी मन लागेना. आणि त्याला कळलं की ज्ञानियांचा राजा, योग्यांचा योगी, साधकाचा मायबाप आणि संप्रदायाचा जीवलक आणि सखा आळंदीमध्ये आहे. आणि मला वाटतं मी एकटाच PhD धारक आहे, मी एकटाच विद्वान आहे, मी एकटाच योगी आहे, मी एकटाच तपस्वी आहे, मी एकटाच 84 वर्ष 1400 वर्ष जगलेला तपस्वी आहे. मला असं वाटतं. चांगदेवाच्या लक्षात आलं आणि वडगाव घेनंद नावाच्या रस्त्याला तो लागला. काय नाव आहे शब्दाचं? घे आनंद. वडगाव घे नंद. बर का मामा, घे आनंद. आनंद घे म्हणाले. आला वाघावर बसून. एक क्षमा मागतो, कुणी आपल्यावर ओढून घेऊ नका. कीर्तनातले वाक्य रेडीमेड असतात. कीर्तनातले वाक्य हे एखाद्या मेडिकल दुकानासारखे टॅबलेट असतात. जो रोगी त्याला ते लागतं. विद्वानाला, गायकाला, वादकाला, श्रीमंत बुवाला, विचारवंताला, पदाला, पदवीला घमेंड आणि माज असतो. काय असतो? माज. आणि तो माज उतरवणारा जेव्हा भेटतो ना, तेव्हा त्याला अक्कलदाढ येते. चांगदेवाला अक्कलदाढ आल्याचा योग आला आणि वडगाव रोडला वाघावर बसून आला. 6 जिग्रती ती व्याघ्रहा. हुंगत हुंगत येतो आणि आक्रमक असतो, त्याचं नाव वाघ. एके ठिकाणी मुक्कामाला होतो आणि ते छोटं लेकरू होतं. ते त्याच्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते महाराज बघ ना कसे सिंहासारखे दिसतात. आता मी हसलो पण त्याला दिसलंच नाही. मला कित्येक म्हणतात हसा. अरे मी हसतो, तुला दिसत नाही, त्याला मी काय करू?
माझ्या पापण्या उघडतो पण दिसत नाही, त्याला मी काय करू? मला यापेक्षा सफिशियंट आणि स्वच्छ राहता येणार नाही. हेच आमचं ऐश्वर्य आहे. मग ते लेकरू म्हणालं, आई बघ ते वाघासारखे दिसतात. त्याची आई कामात असताना मी त्याचा फायदा असा घेतला, त्याला पाहिलं ना असं केलं. अरे त्या पोरांनी बैठक रूम पासून स्वयंपाक घरापर्यंत सगळं क्षेत्र ओलिता खाली आणलं. शब्द कळला ना तुम्हाला? त्याला ठिबक सिंचन प्रकल्प करावा लागला नाही. ऑलरेडी मी विनोद कधी तयार केला नाही महाराज. विनोद माझ्या पोटी जन्माला आला. विठाला आता माणसाला अंधारात पाहिलं तर लेकराला भीती वाटती. मुक्ताई लहान, हिंडोल किंवा शिवरंजनी. मुक्ताई लहान, मुक्ताई लहान, हिंडोल किंवा शिवरंजनी. मुक्ताई लहान, सोपान काका लहान. जिम्मेदारी माऊलीवरती. सिद्ध बेटातून मुक्ताई म्हणाली, दादा मी असं ऐकलंय, षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवेत. मी वार्ता ऐकलीये की वाघावर बसून कोणी एक तपस्वी येतो आहे. त्याच्या सत्कारासाठी आळंदीत पंडितांची, विद्वानांची, तपस्व्यांची गर्दी झाली आहे. आपण काय करायचं? आपण काय करायचं? माऊली म्हणाले, नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा? पतिलक्ष्मीचा जाणत असे. श्रीहरीची सत्ता आहे ना, घाबरू नकोस. आणि जाता जाता सांगितलं भिंतीला, बाई आपल्याला जायचंय बरं का, क्षमा मागतो. इंडिवियर, फॉर्च्युनर, अजून कोणत्या भारीतल्या भारी गाड्या वर्ष 2 वर्ष चालतात. बॅटरी डाऊन होती, आर्मिचर फेल होतं, विलायमेंट खराब होती, लायनर जातात, ब्रेक पॅड जातं, काम केलं तर नीट होत नाही, संपत्ती देऊन चलत नाही. निर्जीव भिंत स्पर्श केला, मिस्त्री भिंत चालायला लागली, डुलायला लागली. हत्तीवर बसावं तसं माऊलीने, नामदेव माऊलीने, सोपान काकानी आणि मुक्ताईने आनंद घेतला. ऐकता ना तुम्ही सगळेजण? आणि भिंत चालायला लागली. चलत चलत वडगाव रोडला आली. त्या वडगाव रोडला सदानंद महाराज विश्रांती वड आहे. इकडनं चांगदेव महाराज आणि तिकडनं माऊलींची भिंत. 2 जण समोर आले, पण कुणी कोणाला नमस्कार करायचा? कोणी करायचा? 1400 वर्ष जगलेला आहे, तपस्वी दिसतोय. चांगदेव महाराज म्हणतात, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण ज्ञानी आहे, तपस्वी आहे, आचारवान आहे. आणि मी असं ऐकलंय ज्ञानदेव वैष्णव मोठा. मुक्ताई म्हणाली, दादा एक वाक्य बोलू का? चांग्याला म्हणाव तुझा परिचय दे. परिचय. चांगदेवाने कागद काढला. पूर्वानी टाक असायचा जुन्या काळात. पेन वही नाही, सिस्पेन्शन नाही, पूर्वानी टाक. अक्षर काढायला सुरुवात केली, सुचेना. त्याचं कारण आहे, मुक्ताईच्या ज्ञानपीठात चांग्याला पास व्हायचंय. वाक्य नाही कळलं तुम्हाला? मुक्ताईच्या ज्ञानपीठात चांग्याला चांगलं व्हायचंय. पत्र पाठवलं पण कोरच. पत्र पाठवलं पण कोरच. 65 नावाचा ग्रंथ काढा. काय वाक्य त्याच्यात? स्वस्ती श्रीवटेषु जो लपोणी जगदा भासू आणि दावी मग ग्रासू प्रगटला कर. मुक्ताई म्हणाली, माऊली, दादा, काका, चांग्या आलाय सोंग ढोंग करून, पण एक वाक्य बोलू का? कोराच आहे अजून. कसा आहे तो? कोरा आहे, कोरा. माऊली म्हणाली, बरं झालं, कोरा असल्यावर काही लिहिता येतं, चिडबिड असेल तर काही लिहिता येत नाही. म्हणून सोपान महाराज अत्यंत गांभीर्याचा विषय. ते पत्र घेतलं आणि 65 ओव्यांचा प्रबंध त्याच्या हातात दिला. तत्वज्ञान, संपत्ती, वैदिकता, कर्मठता, यौगिकता या सगळ्या गोष्टीची घमेंड जवळ होती. हातपाय शिथिल झाले. चांगदेव वाघावून उतरला
आणि माऊलींना आणि मुक्ताईला शिरसाष्टांग प्रणाम केला. लक्षात घ्या, साष्टांग प्रणाम केला माऊली. आणि माऊली म्हणाली, मुक्ते चांग्याच्या हाताला पकड आणि आशीर्वाद दे त्याला. तपस्वी चांगदेवाला चित्काला ब्रह्ममुक्ताईने संदीप महाराज आशीर्वाद दिला. आता प्रमाण ऐका. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. याचा अर्थ असा आहे, 1400 वर्ष जगला पण अज्ञानात राहिला, पण आज आळंदीच्या दिशेनं आला आणि माऊलींच्या कृपेनं चांगदेव ज्ञानी झाला, म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. मी पॉइंट टू पॉइंट चाललोय. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. आळंदीत काय काय? 84 सिद्धांचा सिद्ध भेटी प्रत्यक्ष कीर्तन महोत्सवात सगळी यादी देणं मला कठीण समस्या आहे, परंतु कधी ना कधी स्वतंत्र चिंतनाची भूमिका जेव्हा कमी लोकात कमी आवाजात मला मांडण्याची संधी मिळेल, तेव्हा 84 सिद्धांची यादी माझ्याकडे तुमच्या कृपेनं उपलब्ध आहे. आणि ती आळंदीला एकदा मी माऊलींच्या समाधी महोत्सवाला मांडलेली आहे. कदाचित युट्यूबला तुम्हाला ऐकायला श्रवणाला मिळेल. 84 सिद्ध आहेत. गहिनीनाथ महाराज हे 9 नाथांच्या पैकी नाही, नीट ऐका. 84 सिद्धांच्या पैकी एक शाखा आहे. नाथपंथातही दर्शनी आणि अवघड हे 2 क्रम आहेत. त्यात आय्यपंथी, पागलपंथी, सीतानाथी, नटेश्वरी, परशुराम के हे भिन्न भिन्न पंथ आहेत. म्हणजे नाथ संप्रदायात 12.5 पंथ आहेत. त्यात 2 लीडर आहेत, एक दर्शनी आणि अवघड. या तत्वज्ञानाचे मास्टर ऑफ माइंड होते गहिनीनाथ महाराज. त्यांनी दादांना ज्ञान दिलं आणि दादांनी ज्ञानदेवासार चोजविले. आणि त्या आळंदीत 84 सिद्धांचं वास्तव्य आहे. त्यापैकी एका सिद्धाची कृपा तुमच्यावर जरी झाली ना, तरी माझं वाक्य नीट ऐका, तुमचं जीवन कृतकृत्य झालं आणि 21 पिढ्यांचा उद्धार झाला. लक्षात घ्या. मला आमच्या बाबाजींनी कानावर सांगितलं, आमच्या सारिकाताईंचे सासरे आणि अण्णांचे वडील शंकर भाऊ हे पारमार्थिक होते, वैष्णव होते. गळ्यात माळ, आहा, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र आणि पंढरी आणि आळंदी देहूचे उपासक होते. अशांच्याच घरात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट. मी स्वर्गीय केशर काकूंच्या कीर्तन महोत्सवात कीर्तन केले, गुलाबराव पाटलांच्या कीर्तन महोत्सवात कीर्तन केले, मी आदरणीय मुंडे साहेबांच्या नाथ प्रतिष्ठानला कीर्तन केले, मी किसनराव कथोऱ्यांच्या कीर्तन महोत्सवात कीर्तन केली. अजून चिकार नाव आहेत माझ्याकडे, महेश हेमंत क्षीरसागरांच्या कीर्तन महोत्सवात कीर्तन केले. परंतु हा सोहळा अलौकिक अशा प्रकारचा मला पाहिला. अलौकिक. मोठ्या उत्सवात एखादा स्पीकर, ध्वनी, आवाज, पेटी, थाप, पखावज, श्रोते हे बॅलन्स सांभाळणं अवघड असतं, कठीण असतं. नेत्यांची सभा आणि महाराजांचं कीर्तन हे कंट्रोल पॉवर वापरणं सगळ्यांना शक्य नसतं. त्याला आई वडिलांची आणि श्रीगुरूंची कृपा असावी लागती, तरच ते वाक्य प्रभावी होऊन श्रोत्यांच्या अंतःकरणाला परतत्व स्पर्श करत असतं, अन्यथा नाही. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. हो बरोबर आहे, पण 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. बेट म्हणजे पाण्याचा प्रवाह चहूबाजूने आणि मध्यस्थानी हिरवळ असणे, त्याला बेट म्हणतात. एक मोगऱ्याचं झाड आहे, त्याला बेट म्हणतात. कर्दळी लावली त्याला बेट म्हणतात. किळी लावली त्याला बेट म्हणतात. आणि पिंपळ वट वृक्ष आणि पंचवटी आहे, त्याला बेट म्हणतात. सरला बेट, अंदमान निकोबार बेट ही बेट आहे. तद्वत आळंदीमध्ये इंद्राणीच्या काठावरती जे बेट आहे त्याचं नाव सिद्ध बेट आहे. ते केवळ बेट नाही, तिथं केवळ गवत नाही,
केवळ तंतू मुळ्या नाही, सोठ मुळ्या नाही, पाला नाही, पाचोळा नाही, फळ नाही, फुलं नाही, तर ते बेट सिद्धांचं आहे. आणि एक नाही 84 सिद्धांचं स्थान पवित्र तिथे. बर एवढंच नाही, प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. काही स्टडी करणाऱ्या लोकांनी मला प्रश्न विचारला की व्हॉट मीन कल्पवृक्षात, तर उत्तर काय द्यायचे? तर कल्पवृक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, कल्पवृक्ष म्हणजे पिंपळ. कल्पवृक्ष नाव आहे पिंपळाचं. तुम्हाला भार्गव संहितेतला पुरावा म्हणून श्लोक देतो मी, म्हणजे माझ्या चरणाच्या तत्वचिंतनाला, अध्यात्माच्या बैठकीला हा सपोर्ट होईल, हे प्रमाण होईल, हा मुद्दा होईल. आणि तो मुद्दा असा आहे, मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रत शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः. नेते, समाज सुधारक, प्रवचन करणारे आणि व्याख्याते आता सांगतात, जलचरांना मारू नका, वनचरांना मारू नका, सापाला मित्र माना, वाघाला मारू नका, काळविटांना मारू नका, गायींची हत्या करू नका, झाडांच्या फांद्या तोडू नका, वृक्षाची हानी करू नका, पर्यावरण संतुलित राहिलं पाहिजे, हवा स्वच्छ असली पाहिजे, आस्थमा दमा नाही व्हायला पाहिजे, पॅरालिसचा अटॅक नाही यायला पाहिजे, वनाचं रक्षण करा. तुम्ही आत्ता सांगतायत, त्या काळातला संदेश आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनाचे. आणि त्या काळातली प्रगल्भता आहे, नगरेची रचावी, महावने लावावी, जलाशय निर्मावी, नानाविध भिन्न भिन्न प्रकारचे जलाशय म्हणून पाटबंधारा कोल्हापूर पद्धतीचा, आडवलीला ठिबक सिंचन, पाण्याचं पर्क्युलेशन, शेतकरी सुखाला पाहिजे, पाणी कमी असू द्या पण आनंदी झाला पाहिजे, द्रव्य मिळलं पाहिजे. हा प्रकल्प कोणाचा? ज्ञानोबरायांचा. सर्व समाज एकसंग करण्याचा प्रकल्प कोणाचा? माऊलींचा. म्हणून सोठ मूळ तंतू मूळ या समूहाला बेट म्हटलेलं आहे. आणि त्या बेटात एक वृक्ष आहे, त्याचं नाव पिंपळ वृक्ष आहे. आणि त्या पिंपळाचं नाव आहे अक्षयवट. अक्षयवट. पिंपळाचा इफेक्ट काय? मूलतो ब्रह्मरूपाय, त्याच्या मुळाला ब्रह्मदेव आहे, मध्यतो विष्णुरूपिणे, मध्यस्थानी विष्णू आहे, अग्रत शिवरूपाय, अग्र म्हणजे पुढे, सेंड्याला तोंडाला विष्णू देवता आहे. या तिन्ही देवता एकत्र असल्यामुळे ज्ञानोबरायाच्या मातुश्रीनं रुक्मिणी मातेनं आळंदीतल्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. म्हणून तुम्हालाही संदेश आहे माझा या कीर्तन माध्यमातून की आई वडिलाच्या प्रती समाधी स्मारक तर बांधाच, पण वृक्षारोपण करा. पिंपळाला पाणी घाला म्हणजे संवर्धन करा, तोडू नका म्हणजे पर्यावरण नीट ठेवा, आणि देव माना म्हणजे त्याच्यातही आत्मतत्व हे स्वीकारा. हे लॉजिक आहे, हा स्टडी आहे, हे तत्वज्ञान आहे, इंडियन हिस्ट्री आहे, ही फिलॉसॉफी आहे, हे विज्ञान आहे. म्हणून अक्षयव्रत आहे, प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. हो, त्याचा परिणाम काय? तयासी घडता नित्य प्रदक्षिणा नाही पार पुण्यावास स्वर्गी. त्या पिंपळाला प्रदक्षिणा जर मारल्या ना तर संप्रेक्षण मिळतात. म्हणजे काय? ऊर्जा मिळते, ऊर्जा. कवच केल्यानंतर शरीराला जसं भय नसतं, बुलेटवरून दुचाकी गाडीवर अत्यंत स्पीडने चालताना जर गाडी घसरली केळाच्या सालावरून किंवा एखाद्या चिकनाहट झालेल्या सडकेवरून, तर हेल्मेटमुळं मेंदूला जसा मार लागत नाही तसं संसारात सुख दुःख आहेतच, पण पिंपळाला प्रदक्षिणा मारल्यामुळे शरीराला कवच तयार होतं. तयासी घडता नित्य प्रदक्षिणा नाही पार पुण्या वास स्वर्गी. एवढंच नाही, अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. भागीरथी आदि करुणी तीर्थराज, भागीरथी भागीरथी आदि करुणी तीर्थराज, तै तळी माझा जीविता